हा नमस्कार, मी सुरेश काळे. मी 1993 मध्ये MSc ॲग्री केलेलं आहे. MSc ॲग्री मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधून केलंय, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी मध्ये. त्यानंतर मी माळेगाव कारखान्यामध्ये 1995 ला ॲग्री वर्षर या पदावरती जॉईन झालो शेती विभागात. त्यानंतर 1997-98 मध्ये कारखाना परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 5 फूट लागवडीची पट्टा पद्धत अवलंबली गेली. पुढे जाऊन ते राज्याने अवलंबलेले. तसेच 2009 मध्ये कारखान्यात माझं प्रमोशन झालं, मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती. ज्यावेळेस माझं प्रमोशन झालं त्यानंतर कारखाना परिसरामध्ये सातत्याने प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. शेतकऱ्यांना एकत्रित आणणं, शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी विविध विषयावरती संपूर्ण मार्गदर्शन करणे, त्यामध्ये पूर्व मशागती असेल, बेणे निवड असेल, रोपं तयार करणे असेल, खत व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल आणि ठिबक सिंचन सप्पन देखील असेल. 2009 नंतर आम्ही 2011 पासून कारखाना परिसरामध्ये शेतकऱ्याचं प्रति एकरी 100 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन कसं निघेल ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला. आणि ह्या योजनेमध्ये दरवर्षी 200-250 लोक खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. परंतु एक लक्षात आलं, 2010-11 पासून सातत्यानं 8, 10, 15 किंवा 20च्या पुढं मात्र शेतकरी 100 टनाच्या उत्पादनामध्ये यशस्वी होत नव्हता. खरं तर शेतकऱ्याचा प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना ज्यावेळेस आम्ही त्या प्लॉटला जात होतो त्या ऊसाच्या वयाच्या 5व्या-6व्या महिन्यात, तर असं खात्रीनं वाटायचं की ते जो ऊस पाहत होतो आम्ही तो 100 टन प्लस 100% निघत. म्हणजे एका बाजूला 250 ते 400 लोक सहभाग घेतात आणि त्या सर्व शेतकऱ्याचं ऊसाचं उत्पादन 100 टनाच्या पुढे जायला असे ज्यावेळेस आम्हाला 5व्या-6व्या महिन्यात बघितलं तर खात्री वाटत होती. पण ज्यावेळेस तोच ऊस कारखान्याला तुटून आल्यानंतर मात्र तो शेतकरी बी आणि आम्ही बी निराश होत होतो. कारण का त्या शेतकऱ्याचं ज्याचं आपण 100 टन ऊसाचं उत्पादन धरलं होतं तो कुठंतरी 80, 82, 85 ला थांबत होता. आणि सातत्यानं गेली 10-12 वर्षापासून इतकं मनापासून प्रयत्न केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीतरी अशी एक मोठी चूक होती. त्या चुकीमुळे कदाचित ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळत नाही. पण चूक मात्र अजिबात लक्षात आलेली नाही. त्यासाठी मी वैयक्तिक लेवलला काही प्रयोग करण्याची सुरुवात केली. हे प्रयोग करत असताना एक गोष्ट आम्ही केली की घरासमोरच 5x6 ह्या स्क्वेअर फूट मध्ये 6 ऊसाची रोपं लावली. 2018 मध्ये ती रोपं लावल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की ऊसाला आधार दिल्यानंतर ऊस सरळ रेषेत ऊसाची वाढ होती. आणि हे वाढ सातत्याने रोज घरासमोर असल्यामुळे रोज निरीक्षण करत होतो. करत असताना आज तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, जो ऊस आम्ही 2018 ला आमच्या घरासमोर लावला तो आजही त्याच दर्जाचा आज ऊस उभा आहे. याचा अर्थ तोच ऊस आहे का? तर नाही. प्रत्येक वेळेस जो ऊस खराब झाला तो आम्ही तेवढा फक्त बाहेर काढला, बाकी जसेच्या तसे ऊस आहेत. तुम्हाला नम्रपणाने सांगणं गरजेचं आहे, 2018 साली ज्यावेळेस आम्ही हा ऊस लावला होता त्यावेळेस 2019-20 मध्ये ह्या 5x6 मध्ये आम्हाला 78 ऊस, की जे ऊस गाळपास योग्य असणारे, त्यावेळेस आम्ही काही ऊसाचे 2 ऊसाचे वजन करून बघितले होते. 5.5 ते 6 किलो पर्यंत आम्हाला ते ऊस मिळाले होते. सातत्याने ही गोष्ट ज्यावेळेस आम्ही पाहत होतो त्यावेळेस असं काहीतरी असं वाटत होतं की यार हे काहीतरी आपल्याला दिशा देण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतर मी माझ्या मुलासंग चर्चा केली आणि हे चर्चा करत असताना मुलाला मी हे सांगितलं की बाबा रे, ह्या जर अशा पद्धतीने जर ऊस आपण लावू शकलो तर आपल्याला निश्चित काहीतरी चांगलं दिसेल. कारण का तो माझ्या दारापुढचा ऊस जरी आज तो 22 फूट असला तरी 19-20 मध्ये किंवा चांगल्या व्हिगरस ग्रोथ मध्ये तो जवळजवळ 27 फूट उंचीचा आमच्या घरासमोर तो ऊस होता. त्या 27 फूट उंचीच्या ऊसाकडे पाहिल्यानंतर जसं काय असं वाटत होतं की ऊसामध्ये काहीतरी असं वेगळं आहे आणि ते वेगळेपणा जर आपण शेतात निर्माण करू शकलो तर हा 27 फुटाचा जो ऊस आपल्या दारात आहे तसा आपल्या रानात सुद्धा ऊस उभा राहू शकतो. ह्याचा कुठेतरी आम्हाला थोडा कॉन्फिडन्स वाटला. मी मुलासंग ह्याच्या संदर्भात चर्चा केली. खरं तर हे धाडस करणं किंवा हे धाडस कोणाला सांगणं हे सुद्धा खूप मोठं म्हणजे त्याच्यावरती समोरचा माणूस काय रिप्लाय देईल ह्याची गॅरंटी नाही. परंतु मित्रांनो, तमाम शेतकरी बांधवासाठी माझ्या मनात जी भावना आली ते करण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केला. खरं तर माझ्याकडे अशा क्वालिटीची शेती नाही की ज्या शेतीमध्ये 100 टन ऊसाचं उत्पादन निघत. माझं ज्या ठिकाणी मी हे 13 गुंठ्याचं ऊसाची लागवड केली, तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, हा सर्व परिसर माझ्या माळेगाव कारखान्याच्या परिसरामधला सर्वात तसा इथली जमीन वगैरे जे आहे ना
कितीही प्रयत्न केला तर 40-45 टनाच्या वर इथं ऊसाचं उत्पादन निघत नाही. पण माझे स्वतःची ती जमीन असल्यामुळं, माझ्याकडे पर्याय दुसरा कुठला नसल्यामुळं मी हा प्रयोग माझ्या शेतातच करण्याचं ठरवलं. तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, ह्या शेतीचा ज्या शेतात हा प्रयोग केला त्या जमिनीचे pH 8.2च्या वरती आहे. जे पाणी वापरले त्याचा TDS जवळजवळ 1000 पेक्षा जास्त आहे. हा प्रयोग करायचं ज्यावेळेस आमचं ठरलं त्यावेळेस आम्ही कोष 86 शेवू जातीची निवड केली. ही निवड केल्यानंतर आम्ही साधारण हा प्रयोग या प्रयोगाच्या वेगवेगळ्या ट्रायल करायचं ठरवलं. करत असताना आम्हाला भविष्य ह्याचा निष्कर्ष माहित नव्हता, म्हणून आम्ही काय केलं की 50% क्षेत्र कंट्रोल ठेवलं, की जिथं सर्व काही ह्या दोन्ही प्लॉटला सर्व काही समान ठेवलं. फक्त एका ठिकाणी स्टेजिंग आणि एका ठिकाणी विदाउट स्टेजिंग. आता ज्यामध्ये आम्ही स्टेजिंग केलं त्यामध्ये विविध प्रयोगापैकी प्रामुख्याने 2 प्रयोग आम्ही केले. त्यातला एक पहिला प्रयोग की ऊसाची लागवड तर आम्ही बेडवर केली, पण करत असताना पहिला प्रयोग 3x1.5 वरती ऊसाची रोपं लावली आणि दुसरा प्रयोग 6x1.5 वरती ऊसाची रोपं लावली. ज्यावेळेस आम्ही पुढच्या 4 ते 5 महिन्यात आमच्या एक लक्षात आलं की आम्ही जो 3x1.5 वरती ऊसाची लागण केली तिथं थोडी संख्या वाढत गेली आणि तिथं जी काय प्रामुख्याने आंतरमशागतीच्या वगैरे थोड्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र आम्हाला जे दिसलं ते मात्र 6x1.5 मध्ये आम्हाला अतिशय उत्कृष्ट रिझल्ट वाटले. आणि हे जे रिझल्ट पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे. यानंतर पुढारीचे पत्रकार श्री अनिल धुमाळ सर व NDTVचे पत्रकार श्री राहुल कुलकर्णी सर या दोघांच्या माध्यमातून सदर प्रयोग पूर्ण राज्यभर आणि देशभर शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम झालं. संपूर्ण राज्यातून आणि देशातून बऱ्याचशा बहुतांश शेतकऱ्यांनी या संदर्भात आमच्या संग विचारणा केली. आणि आज जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पाक नांदेड, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी हा प्लॉट पाहण्यासाठी येत आहेत. कर्नाटक राज्यातून गुलबर्ग्यामधून पण लोक काल आलते, आथणीमधून पण लोक काल आलते. भेटी दिल्यानंतर त्यांना आम्ही सर्व काही प्लॉट दाखवला. त्यानंतर सविस्तर तांत्रिक चर्चा पण केली. ही चर्चा करत असताना ते खूप समाधानी झाले, कारण का त्यांनी जे पाहिलं म्हणजे एका बाजूला ऊसाला सपोर्ट दिल्यामुळं, सूर्यप्रकाश प्रत्येक ऊसाच्या पानाला मिळाल्यामुळं जे आज ह्या परिसरामध्ये सर्वात उंच, सर्वात हिरवागार आणि आल्यानंतर शेतकऱ्याच्या नजरेने एक अतिशय आनंददायी ऊस बघितला, ही भावना मला प्रत्येकाच्या चेहऱ्यात दिसत होती. त्यांनी शब्दात सुद्धा सांगितलं की साहेब, जे सूर्यप्रकाश आहे ते सूर्यप्रकाशाचं काय महत्व आहे हे तर आल्यानंतरच आम्हाला पाहायला मिळालं. आणि तुम्ही हे जे काम आम्हाला जे आमच्या समोर जे हे सूर्यप्रकाशाचं महत्व विषाद केलं, निश्चित आम्ही आमच्या इथून पुढच्या नवीन लागवडीमध्ये ह्याचा प्रामुख्याने विचार करू. आणि हे विचार करत असताना पुन्हा मी परत सर्वांना विनंती केली की आपण अर्ध्या गुंठ्यावरती हा प्रयोग करा. तुम्हाला अर्ध्या गुंठ्यात यश आल्यानंतर तुम्ही 1 गुंठ्याकडे ह्याचा प्रयोग करा. आणि अतिशय हे सर्व चर्चा झाल्यानंतर शेतकरी खूप समाधानी होते. शेतकरी बंधूंनो, ह्या ऊसाला 1 महिन्यापूर्वीच कारखान्याच्या नियमानुसार तोड आलेली होती, परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही थोडी अजून एक 5-7 दिवस पुढे तोड लांबवलेली आहे. आणि हे करत असताना बहुतांशी शेतकऱ्यांनी फोनवरती आम्हाला विनंती केली की ह्या ऊसाच्या लागवडीपासून ते ऊस तोडीपर्यंत, म्हणजे त्यामध्ये सरी असेल, रोपांची निवड असेल, ठिबक सिंचन असेल, विविध खताचा वापर असेल, स्टेजिंग कसं केलं हे असेल, त्या सर्व गोष्टी आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर दाखवल्या तर खूप बरं होईल. यासाठी आम्ही कृषी मित्र सुरेश काळे YouTube चॅनल रजिस्टर केलेला आहे. इथून पुढे आम्ही सर्व आजपर्यंत झालेल्या घडामोडी आणि त्यातलं जे काय विविध तंत्रज्ञान आहे ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. या चॅनलवरती पुढील अपडेट पाहू शकता. धन्यवाद.